कुठेही केंद्राने असं सांगितलं नाहीये की पहिलीपासून तिसरी भाषा शिकवा. म्हटल्यानंतर आपण का एवढी सक्ती करतोय तिसऱ्या भाषेची? मातृभाषा शिकण्याच्या वयामध्ये 3-3 भाषा मुलांच्या डोक्यावरती लादणं हा अन्याय नाहीये का? पहिलीतली एवढी चिंगळी 4-5 वर्षाची मुलं 3-3 भाषा शिकवून त्यांना काय करणार आहोत आपण? आहे तर राज ठाकरेंनी जसा दावा केलेला आहे त्याप्रमाणे गुजरातमध्ये ते का होत नाहीये? महाराष्ट्राचं हिंदीकरण करायचं आहे का? गुजरातमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून का शिकवली जात नाहीये? महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा आहे का? आणि हे सगळं कशासाठी? म्हणजे एखाद्याची मायबोली आपली मावशी असू शकते, गुजराती मावशी सारखी, पण माय नाही. निवडणुकांच्या राजकारणासाठी हा निर्णय असेल तर मग कोवळ्या जीवांवरती हा निर्णय का लादायचा? तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की मोदी शहांचे आणि भाजपचे गुलाम आहात? गुजरातची करा ना लॅबोरेटरी. काय करायचं ते गुजरातमध्ये करा. असले प्रयोग. हा प्रश्न फक्त राजकारणाचा नाहीये, हा प्रश्न फक्त भाषेचा नाहीये, हा प्रश्न फक्त अस्मितेचा नाहीये. हा 6 वर्षांच्या त्या लहान मुलांचा आहे जे स्वप्न घेऊन शाळेमध्ये जात आहेत. 20 मुलांनी मागितली म्हणून गुजराती शिकवायची. हे ओझं लादून का घेते महाराष्ट्र सरकार? गरज काय आहे आपल्याला? हे स्लो पॉइझन आहे. पहिलीपासून हिंदी सक्ती. सरकार का डोका ठिकाण पर आहे काय असं आपल्याला जर पुढे ऐकायला मिळालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. प्रवास त्याच दिशेनं सुरू आहे की 15-20 वर्षांनंतर महाराष्ट्रामध्ये मराठी ही अशी लिहिली जाणार आहे.